एमपीएससीची तयारी चालू केली आहे, एमपीएससीची ऍडव्हर्टाईज आली आहे, फॉर्ममध्ये काय काळजी घेतली पाहिजे. खूप जण पहिल्यांदाच एमपीएससीची परीक्षा देतात, काही जण युपीएससी करून एमपीएससी तयारी करतात. युपीएससीच्या फॉर्म भरण्याची जी सवय आहे आणि एमपीएससी मध्ये फॉर्म भरण्याची जी काय सवय याच्यामध्ये थोडासा फरक आहे. या अनुषंगानं चर्चा करण्यासाठी मी डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या एमपीएससी एक्झाम मंत्रामध्ये. बघा, सगळ्यांना जसं अपेक्षित होतं ऍडव्हर्टाईज आलेली आहे आणि ऍडव्हर्टाईज आल्यानंतर आता सगळ्यात महत्वाचा भाग जो असतो की बेसिक इन्फॉर्मेशन आणि स्कीम ऑफ एक्झामिनेशन. खूप जणांना थोडीशी एक शासंकता होती की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न राहील की नाही किंवा ऑब्जेक्टिव्ह होईल काय. या सगळ्या गोष्टींना आयोगाकडून पूर्ण विराम मिळालेला आहे. आता आयोगानं डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा जी पुढे 25ची परीक्षा जी होणार आहे त्या अनुषंगाने ऍडव्हर्टिजमेंट, नोटिफिकेशन आणि जे काही बदललेला सिलेबस वगैरे त्याचं परत एक परिपत्रक त्या ठिकाणी काढलेलं आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे एक लक्षात घ्या, यामध्ये काही काही बारीक सारीक चेंजेस जे आहेत, छोटे छोटे चेंजेस आहेत, ते आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. त्यातल्यात जे पहिल्यांदाच एमपीएससीची तयारी करतायत किंवा जे युपीएससी कडून एमपीएससी कडे शिफ्ट होत आहेत, ज्यांनी ऑलरेडी एमपीएससीच्या परीक्षा दिल्या आहेत, जसं कंबाईन असेल किंवा मागच्या वर्षीचं राज्यसेवा वगैरे, त्यांना याच्यामध्ये फार जास्त काही वेगळं नाहीये. पण जे काही नवीन सिलेबस किंवा नवीन त्यांनी परिपत्रक काढले त्यात एक दोन गोष्टी आहेत ज्या याच्या आधी एमपीएससीने डिक्लेअर केलेल्या नव्हत्या. थोडक्यात की बाकीचे जे जीएस आहेत म्हणजे एसए, जीएस 1, 2, 3, 4 आणि ऑप्शनल, तर याच्यामध्ये मीडियम कुठलं ठेवलं पाहिजे, ऑप्शनलला वेगळं मीडियम आणि जीएसला वेगळं चालतं का, ह्या अनुषंगानं त्यांनी सगळ्या गोष्टी क्लिअर केल्यात ज्या अपेक्षितच होत्या. आणि ऑलमोस्ट ऑल थिंग्स आर व्हेरी मच सिमिलर टू युपीएससी. जवळपास युपीएससी सारख्याच गोष्टी या ठिकाणी पण आहेत, पण अजून थोडे थोडे बदल त्या ठिकाणी आहेत आणि हे फार गरजेचे आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होतं की बऱ्याच वेळेला असं होतं की अभ्यासाने पास झालो पण तांत्रिकमुळे बाहेर गेलो, असं व्हायला नको की आपली काहीतरी चूक झाली हाईट भरण्यामध्ये, काहीतरी एखादं इंडिकेटर चुकीचं टाकलं गेलं, एखादं सर्टिफिकेट जे आवश्यक होतं ते अपलोड केलं नाही आणि त्याच्यामुळे आपलं सिलेक्शन होऊ नये किंवा आपल्याला चांगले मार्क असूनही एंट्रीमधून बाहेर काढलं किंवा सिलेक्शन झालं नाही. ह्या चुका टाळण्यासाठी ह्या गोष्टींवर फार बारकाईनं काळजीपूर्वक काम केलं पाहिजे आणि अगदी तंतोतंत जसं एमपीएससीला अपेक्षित आहे त्या पद्धतीनं आपल्याकडून आपण काही चूक होऊ दिली नाही पाहिजे. नंतर मग आयोगाच्या हेलपाट्या खालणं, याची मदत घ्या, त्याची मदत घ्या, मॅटमध्ये जाणं, ह्या गोष्टी टाळायच्या असतील तर आता थोडासा वेळ द्या. चैन से सोना है तो जाग जाओ सारखी गोष्ट ही आहे की थोडंसं काळजीपूर्वक इकडं लक्ष देणं फार गरजेचं आहे. तर बघा, ऍडव्हर्टिजमेंट आली आहे. आता त्यांनी पूर्वी 2022 किंवा त्याच्या आधी राज्यसेवा हे चालायचं खूप. आता त्यांनी नाव बदलले. काय नावामध्ये बदल केलाय बघा, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025. एकतर इथे राज्यसेवा शब्द नाहीये, पण नवीन गोष्टी काय केली, नागरी सेवा म्हणजे सिव्हिल सर्व्हिस. बरोबर आहे, आपण त्याला युपीएससीला जसं सिव्हिल सर्व्हिस म्हणतो तसं सिव्हिल सर्व्हिस नाव केलंय. राजपत्रित म्हणजे काय केलं त्यांनी, गॅझेटेड. बरोबर आहे, म्हणजे ग्रुप ए, ग्रुप बी, गॅझेटेड ह्या राज्यसेवेतल्या होत्या त्याच्यासोबत अजून दुसऱ्या म्हणजे महसूल असेल, फॉरेस्ट असेल किंवा इंजिनिअरिंग असेल, पीडब्ल्यूडी असेल, याच्या पण गॅझेटेड क्लास 1, क्लास 2 पोस्ट जसं एफएसओच्या असतील, मेट्रोलॉजीच्या असतील, तर ते नावामध्ये त्यांनी बदल केला. आणि संयुक्त पूर्व परीक्षा का केलं संयुक्त, कारण हे सगळे संवर्ग जे आहेत ते एकत्र आणल्यामुळे याला नाव दिलं त्यांनी संयुक्त पूर्व परीक्षा. बरोबर आहे, नाव इथे असं दिलं तरी बॅचेसमध्ये किंवा बऱ्याच वेळेला आपण ते राज्यसेवाच लिहितो, कारण संयुक्त पूर्व परीक्षा जी कंबाईंड एक्झाम आहे त्याचं पण नाव संयुक्तच आहे. त्यामुळे कन्फ्युजन खूप जणांचं होतं, त्यामुळे ते नाव आपण राज्यसेवा किंवा बरेच नवीन विद्यार्थी जे आलेत त्यांना हे लक्षात येणार नाही की ह्या परीक्षेला राज्यसेवा का म्हणतात, तर ते राज्यसेवा यासाठी म्हणतात. ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. आता पुढच्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो, सगळ्यात महत्वाची गोष्ट ही येते की आपल्याला अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे तो आपल्याला कळला पाहिजे. आणि तो काय कालावधी, तो बघा 28 मार्च 2025 ते 17 एप्रिल 2025. आता इथे खूप महत्वाच्या गोष्टी काय आहेत माहितीये का, 28 मार्च जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला 31 मार्च जी आहे तर ती डेडलाईन असते कशाची, जवळपास इकॉनॉमिक इयरची. त्यामुळं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असेल, जे 31 मार्च पर्यंत व्हॅलिड आहेत त्यांनी 31 मार्चच्या आधी फॉर्म भरून घ्या. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरलाय त्यावेळेस तुमच्याकडे व्हॅलिड सर्टिफिकेट होतं असा त्याचा अर्थ होतो. आणि मोस्टली हीच गोष्ट खूप महत्वाची असणार आहे, कारण जर तुम्ही त्याच्यानंतर फॉर्म भरायला घेतला परत नवीन सर्टिफिकेट काढावं लागेल, त्यात काय फार मोठे कष्ट नाही, ते काढू शकता अर्थातच, किंवा नंतर इंटरव्ह्यूच्या स्टेजला, मेन्सच्या स्टेजला तुम्हाला परत काढावं लागेल दुसरं. पण आत्ताच्या स्टेजला मला असं वाटतं की जर तुमच्याकडे असेल ऑलरेडी 31 मार्च 2025 पर्यंत एखादं सर्टिफिकेट व्हॅलिड असेल तर तुम्ही ते 31 तारखेच्या आत फॉर्म भरून घ्या. तुमचं ते व्हॅलिड असेल, परत दुसरं काढायची गरज पडणार नाही. ही गोष्ट पहिले क्लिअर करून घ्या. आणि मग बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत
चलनाद्वारे परीक्षा शुल्क अंतिम भरण्याचा दिनांक 21 एप्रिल त्यांनी दिलेला आहे. ते युजल आणि वर्स्ट केस सिनारिओ कधी कधी ते एक्सटेंड करतात, पण फॉर्म नंतर परत भरायला अलाउड करतील, डेट एक्सटेंड करतील, ह्या भरवशावर राहू नका. आतापासून जे काही टेक्निकल डिटेल्स असतील, सर्टिफिकेट असतील, डॉक्युमेंट्स असतील, ते सगळे एकत्र करा, ती माहिती सगळी समाप्त करा. जे पहिल्यांदा एमपीएससी देत आहेत त्यांना प्रोफाईल क्रिएट करावं लागेल. प्रोफाईलमध्ये हाईट, वेट, हॉबीज, बरेचसे काही काही कॉलम्स आहेत, ते तुम्हाला भरणं आवश्यक आहे. पाहिजे त्याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ करूया. ती माहिती आता भरणं फार गरजेची असते, आणि जी माहिती आपण प्रिलिमच्या स्टेजला भरतो तीच शेवटी त्यांच्या हातामध्ये इंटरव्ह्यूच्या स्टेजला जाते. मेन्समध्ये काही बदल केला तो त्यांच्याकडे जात नाही. त्यामुळे आता काहीतरी टाकून देतो आणि नंतर चांगली हॉबी टाकतो किंवा काही टाकतो, अशा गोष्टी करू नका. कृपया ह्या भानगडीमध्ये पडू नका, नंतर प्रॉब्लेम होतो. त्यामुळे आता जे काय करताय विचार करून, काळजीपूर्वक, आपल्या सतसत विवेक बुद्धीचा वापर करून त्या गोष्टी करा. राईट. त्यानंतर याच्यामधले बघा बाकीच्या गोष्टी तर जगभर सगळ्या तुम्हाला 10-15 व्हिडिओ तुम्ही बघितले असतील, सगळ्या माहीत झाल्या असेल. ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत आणि ज्या बऱ्याच लोकांनी मिस केल्या त्या सांगण्याचा प्रयत्न ह्या व्हिडिओमधून करतोय. त्यामुळं तुम्हाला कॉमन गोष्टी इथं बघायला मिळणार नाहीत, की फार कॉमन गोष्टी सांगतोय असं इथे होणार नाही. खूप जणांना जे नवीन आहेत त्यांना माझ्याबद्दल माहिती नाहीये, तर त्यांना माहिती करण्यासाठी हा ऍक्च्युली हे घेतलं की मी कोण आहे किंवा माझं काय. तर माझं BHMS म्हणजेच होमिओपॅथी MUHS नाशिकमधून गोल्ड मेडल सोबत झालेलं आहे बघा. युनिव्हर्सिटी गोल्ड मेडल्स आहेत. MA अँथ्रोपॉलॉजी माझं झालेलं आहे. न्यूट्रिशनचा एक कोर्स झालेला आहे. जर्नलिझम, मास कम्युनिकेशन चालू आहे. मेडिकल लीगल ॲडवायझर CMAL मिनिस्ट्री ऑफ यानं दिलेला आहे. LLB पुणे चालू आहे. आणि बघा इथे सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की असिस्टंट कमांडंट CRPF 2015ला माझं सिलेक्शन झालं होतं, जे मी जॉईन केलं नाही. UPSC CSE सिव्हिल सर्व्हिसेसचे मी इंटरव्ह्यू दिलेले आहेत. MPSCचे तर खूप मेन्स दिल्यात, सोडून द्या तो विषय. आणि एक्सपिरियन्स जो आहे 8 इयर्स मेंटरिंग, काउन्सिलिंग आणि टीचिंगचा अनुभव मला आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूटला मी आतापर्यंत काम करत होता. पहिल्यांदा आता आपलं इन्स्टिट्यूट चालू केल्यामुळे आपण तिथलं काम बंद केलंय किंवा तिथे रिझाईन केलेलं आहे. या अनुषंगानं बघा पुढे चर्चा करत असताना एक महत्वाचा पॉइंट या ठिकाणी आलेला आहे बघा. हा खूप आपल्याला काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे. शासन शुद्धीपत्रक इतर मागास बहुजन कल्याण विभाग क्रमांक संकीर्ण दिले करण्यात आल्या संबंधित उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्ती किंवा गटात मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी सन 2024-25 व 25-26 या आर्थिक वर्षाचे उत्पन्न व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. म्हणजे यांनी एक गोष्ट अजून केली. प्रिलिम्स पर्यंत तुम्ही एलिजिबल होतात, एवढ्यावर थांबले नाही तर प्रिलिम झाल्यानंतर म्हणजे मेन्सच्या स्टेजला, इंटरच्या स्टेजला, म्हणजे पुढचं आर्थिक वर्ष जे त्यावेळेस पण तुम्ही EWS मध्ये एलिजिबल पाहिजेत, त्यावेळेस तुम्ही नॉन क्रिमिनल मध्ये पण एलिजिबल पाहिजे. बऱ्याच वेळेला इथं अडचण कुठे येऊ शकते, एखाद्या वडिलांचं प्रमोशन झालं आणि त्यांचा पे स्केल जर वाढला किंवा एखादा EWSच्या बाबतीमध्ये स्वतः कमवतोय, त्याचं इन्क्रीमेंट झालं, काय झालं, तर तिथे अडचण येऊ शकते. त्यामुळे हे 2 इयर लक्षात घ्या, जे चालू वर्ष आहे ते आणि येणारं पुढचं वर्ष, या दोन्ही वर्षामध्ये तुम्हाला व्हॅलिड असणं फार गरजेचं आहे. इकॉनॉमिक बेसिसला, पर्टिक्युलरली नॉन क्रिमिलियर आणि EWSच्या बाबतीमध्ये, कारण EWS इटसेल्फ इज आर्थिक बेसिसवर दिलेलं ते आरक्षण आहे. यानंतर जेव्हा आपण पुढे विचार करतो तेव्हा बघा याच्यामध्ये आपल्याला एक बघायला मिळेल. दुसरी गोष्ट, डिस्क्रिप्टिव्हच्या बाबतीमध्ये खूप जणांची इच्छा होती की सर तुम्ही एखादा इनिशिएटिव्ह चालू करा किंवा काहीतरी. आपण काय केलंय की एक डॉक्टर अजित रायटिंग कॅप्सूल नावाचा एक चॅनल चालू केला, ज्याच्यावर मी असं आर्टिकल एक जास्त आपलं द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेसवरचं एक आर्टिकल देतोय आणि ती एक्सरसाइज चालू केली आन्सर रायटिंगसाठी. तर ज्या लोकांनी अजून जॉईन केलं नाही त्यांनी जॉईन करा. डिस्क्रिप्शन मध्ये पण लिंक दिली आहे आणि पहिली जी पिंड कमेंट आहे त्याच्यामध्ये पण लिंक देतो, तर त्या लिंकला जाऊन इथं जॉईन करा. आणि सगळ्यांनी रेग्युलरली एक 10-15 मिनिटाची एक्सरसाइज आहे, ते जर चालू केलं तर आन्सर रायटिंगला याचा खूप इम्पॅक्ट होईल. याच्यावर एक सेपरेट सेशन किंवा एक लेक्चर घेऊन मी ते एक्सप्लेन करेल. तत्पूर्वी एवढं लक्षात ठेवा, हे आपल्या चॅनल जॉईन करायचं डॉक्टर अजित रायटिंग कॅप्सूल. जे लोक डिस्क्रिप्टिव्हची तयारी करत आहेत, पर्टिक्युलरली राज्य सेवा जी 2025 होणार आहे, त्यांसाठी ही खूप महत्वाची आहे. हे फक्त बिगिनिंग आहे. इथून पुढे डिस्क्रिप्टिव्हसाठी काही फ्री इनिशिएटिव्ह असतील, काही आन्सर रायटिंगचे प्रोग्राम्स असतील, ते सगळे इथून चालू होणार आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. राईट. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण बघायला मिळेल. ह्या पेजवर अजून काही नाहीये. नेक्स्ट पेजवर आपण बघूयात. इथे आता खूप महत्वाची गोष्ट आहे. कुठली? ही सगळ्यांनी लक्षात घ्या. काय तर
वयोमर्यादा गणण्याचा दिनांक म्हणजे युपीसीला 1 ऑगस्ट असतं, आता त्याच्यामध्ये अमेंड करतील ते ऍक्च्युली त्या नंतरच्या कोर्टाच्या याच्यामुळं, पण इथे लक्षात घ्या 1 जुलै 2025. 1 जुलै 2025 पर्यंत ज्यांचं वय कंप्लीट होत नाहीत ते सगळे इलिजिबल आहेत, पण 1 जुलै 2025 पर्यंत जर तुमचं एज बसलं नाही तर तुम्हाला परीक्षा देता येणार नाही. आणि एज जे आहे ते लक्षात घ्या, बेसिकली दोनच गोष्टी. जनरल कॅटेगरीसाठी 38 वय वर्ष त्यांनी केलेलं आहे आणि इतर मागास आणि बाकीचे जे काय आहेत संवर्ग त्यासाठी 43 इयर्स ओल्ड. म्हणजे 38 वर्ष जनरलसाठी आहे, 43 इतर जे रिझर्वेशनच्या कॅटेगरीज बाकीचे डिटेल दिलेत बघा. दिव्यांग फक्त एक जे आहेत त्यांना 45, अदरवाईज ऑलमोस्ट सगळीकडे 43 आपल्याला बघायला मिळेल. हे एक खूप महत्वाचं आहे, पर्टिक्युलरली जे युपीएससी करून एमपीएससी कडे शिफ्ट होत आहेत त्यांच्यासाठी. पुढची गोष्ट बघूया आपण आता. हा, इथे हे पण फार महत्वाचं आहे. हे पण फार महत्वाचं आहे कारण खूप जणांना इथून मला वाटतं 2022ला डीवायएसपी साठी इलिजिबल केलं नव्हतं. त्याचं कारण हे होतं, खूप जणांनी प्रिलिम्सचा फॉर्म भरताना कॅज्युअली एकदम असं काय म्हणता येईल त्या नॉन सिरियसपणे काहीतरी टाकून दिलं होतं आणि तेच फायनली जसं मी सांगितलं जे प्रिलिम्सच्या फॉर्म मध्ये भरतो तेच इंटरव्ह्यूच्या स्टेजला मान्य केलं जातं. त्यामुळे हे काळजीपूर्वक बघा की ज्या लोकांना आरटीओची पोस्ट आहे, समजा आरटीओची पोस्ट आहे किंवा डीवायएसपीची पोस्ट आहे, राज्य उत्पादन शुल्क वगैरे जे आहे त्याच्यामध्ये बघा उंची किती दिली आहे 163 सेंटीमीटर्स, बरोबर आहे, कमीत कमी आरटीओ साठी. आणि इकडे जर तुम्ही डीवायएसपीचं बघितलं तर 165 सेंटीमीटर ही. त्याच्यानंतर छाती न फुगविता मिनिमम किती आहे 79 सेंटीमीटर आहे आणि 5 सेंटीमीटर फुगली पाहिजे, राईट. आणि इथे पण सेम गोष्टी आहेत त्या दिलेल्या आहेत. सध्या एवढंच लक्षात ठेवा, हाईट आपल्याला मिनिमम एवढी असली तरच आपण ह्या पोस्टसाठी इलिजिबल आहोत आणि चेस्ट कमीत कमी आपल्याला एवढी टाकायची, 5-6 सेंटीमीटर जास्त फुगून पुढची टाका. इथे जर तुम्ही 80 करत असाल तर पुढे 87 वगैरे असं काहीतरी करा जेणेकरून तुम्ही त्यामध्ये इलिजिबल राहणार. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे, हा बघा मी जी गोष्ट सांगितली तीच त्यांनी परत सांगण्याचा प्रयत्न केलाय. काय की मुख्य परीक्षेच्या अर्जातील माहिती आणि शारीरिक मोजमाप लक्षात घेऊन लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारावर उमेदवाराची वैद्यकीय चाचणीसाठी पात्रता ठरवली जाईल. तुम्ही इथं आता काहीतरी टाकणार आणि मेडिकलमध्ये काहीतरी वेगळं येणार, हे चालणार नाही. थोडक्यात एक गोष्ट की वजन वाढण्याचा प्रकार चालेल, काही दिवसानंतर वेट गेन बऱ्याच जणांचं होतं, त्याच्यामध्ये थोडंफार कन्सेशन तुम्हाला मिळू शकतं, पण तुम्ही हाईट आता नाही म्हणू शकत की सर माझी हाईट वाढली आता किंवा हाईट कमी झाली. ह्या गोष्टी ते मान्य करणार नाहीत. ही एक गोष्ट सिरियसली त्या ठिकाणी आपल्याला घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये अजून ज्या महत्वाच्या काही गोष्टी आहेत त्या बघा. इथे बघा, संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरून अर्ज करणाऱ्या शैक्षणिक पात्र असल्यास, म्हणजे संवर्ग यांनी काय म्हणलंय, संवर्ग इच्छुक असल्या याबाबत विकल्प ऑप्शन्स द्यावेत. म्हणजे काय, थोडक्यात ज्यांना फॉरेस्टला इलिजिबल आहे किंवा राज्यसेवेला इलिजिबल आहे किंवा अजून इंजिनिअरिंगला आहे त्यांनी तिथं मेन्शन केलं पाहिजे. जसं युपीसीला आपण नाही का 2 टिक करतो, फॉरेस्टचा पण आणि सिव्हिलचा पण, किंवा फक्त सिव्हिलचा अटेम्प्ट घेतात, कोणी कोणी फक्त फॉरेस्टचा अटेम्प्ट घेतात. तसं इथे अटेम्प्ट घेण्यासाठी तुम्हाला तिथे टिक करावं लागेल. जर तुम्ही तिथे टिक केलं नाही आणि तुम्हाला मार्क जरी असतील तरी तुम्हाला ते नंतर कन्सिडर किंवा एंटरटेन करणार नाहीत. तुम्ही सुप्रीम कोर्टात गेले तरी नाही, कारण हा रूल, रिक्रुटमेंट रूल्स जे असतात ते सगळ्यात भारी भारतात किंवा ते सगळ्यात जास्त महत्वाचे असतात. ही गोष्ट लक्षात घ्या. प्रत्येक सेवा न्याय स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येईल. फॉरेस्टचा रिझल्ट वेगळा लागेल, राज्यसेवेचा वेगळा लागेल, अभियांत्रिकीचा वेगळा लागेल, एपीएसओचा वेगळा लागेल, त्यानंतर तुमचा मेट्रोलॉजी वेगळा लागेल. या अनुषंगाने हे स्टेटमेंट आहे. आता पुढचा जेव्हा आपण विचार करतो, पूर्व परीक्षेचा अर्ज करताना संवर्गाचं देणे, तर राज्यसेवा मुख्य परीक्षा, वनसेवा मुख्य परीक्षा करता वैकल्पिक विषयांची निवड करणे भाषेच्या माध्यम. हे बघा, हे खूप महत्वाचं आहे. 2 गोष्टी आपल्याला इथे आता प्रिलिमच्या स्टेजला कराव्या लागणार आहेत. काय, एक तर तुम्हाला ऑप्शनल निवडायचा आहे, म्हणजे जो वैकल्पिक विषय येतो राज्यसेवेमध्ये पण जे काही दिलेत आपल्याला, अँथ्रोपॉलॉजी असेल, झुलॉजी असेल, सोशोलॉजी, पीएसआयआर वगैरे, तो ऑप्शनल निवडायचा. दुसरा मीडियम निवडायचं. तुम्हाला पेपर मराठीमध्ये लिहायचे का तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायचे हे तुम्हाला निवडायचे. फॉरेस्टची जी काय मेन्स आहे त्याच्यामध्ये पण ऑप्शनल आहेत, ते पण ऑप्शनल तुम्हाला आत्ताच प्रिलिमच्या स्टेजलाच निवडायचे आहेत. त्यामुळे त्याच्यावर काम करणं पण फार गरजेचं आहे. ही एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी होती जी आपण लक्षात घेतली पाहिजे. मला वाटतं बराच मोठा व्हिडिओ होत चाललाय. आपण आज फक्त ह्या टेक्निकल बाबी समजून घेऊयात. डिटेलमध्ये प्लॅनिंग आणि अभ्यासाचं नियोजन पाहिजे तर आपण सेपरेट सविस्तर एका पुढच्या व्हिडिओमध्ये करूयात. अजून काही ज्या गोष्टी आहेत ज्या स्कीम ऑफ एक्झामिनेशन मध्ये त्यांनी दिलेल्या आहेत त्या आपण इथे बघून घेऊया. हा, स्कीम ऑफ एक्झामिनेशन मधल्या ज्या काही गोष्टी आहेत हे बघा.
सगळ्यात महत्वाचा, इथे खूप जणांना टेक्निकल प्रॉब्लेम येतो. ही जी पोस्ट आहे, सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ आणि लेखाधिकारी महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट ब, ह्या परीक्षांसाठी त्यांनी जी एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलाय ना, तो नीट समजून घ्या. कारण एमपीएससीला पण याच्यामध्ये बऱ्याच वेळेला क्लॅरिटी नसते. कधी प्रिलिम्सला एलिजिबल करतात, इंटरव्ह्यूला ऑप्शन प्रेफरन्स येत नाही, असे टेक्निकल प्रॉब्लेम होतात. तर मिनिमम 55% तुम्हाला तिथं मार्क पडले पाहिजे, जी ग्रॅज्युएशनची डिग्री आहे तुमची त्याच्यामध्ये. आणि त्यांनी दिले बघा, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया ज्यांनी घेतलेली संधी लेखापालची अंतिम परीक्षा उत्तीर्ण पाहिजे, किंवा हे जे डिटेलमध्ये दिलंय ना सगळं विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेतील, हे सगळं सिरियसली बघा, तरच तुम्हाला त्या ठिकाणी इलिजिबल होईल, अदरवाईज होणार नाही. इथे पण बघा, तुम्हाला लक्षात येईल लगेच. काय उद्योग उपसंचालक तांत्रिक आणि उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब, याचा पण एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलाय, तो पण या ठिकाणी बघून घेणं गरजेचं किंवा आवश्यक आहे. आता दुसरं अजून महत्वाचं, हे बघा, केंद्र शासनाच्या मान्यतेने अन्न प्राधिकरणाने सूचित केलेल्या समतुल्य किंवा मान्यता प्राप्त अर्हता. आता इथे एफएसओ ला काय विषय झाला होता, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी लक्ष द्या. एफएसओ मध्ये एमबीबीएस जी डिग्री होती, यांना त्यांनी इलिजिबल केलं होतं, बरोबर आहे. पण बीएएमएस, बीडीएस आणि बीएचएमएस यांना त्यांनी इलिजिबल केलं नव्हतं जेव्हा 23ला ऍड आले तेव्हा. मग काही विद्यार्थ्यांनी काय केलं, मॅटमध्ये गेले, पर्टिक्युलरली बीएमएसचे विद्यार्थी, आणि मग मॅटनं बीएमएसच्या विद्यार्थ्यांच्या बाजूने त्या ठिकाणी निकाल दिला. त्यामुळं आता एमपीएससीनं मेन्शन करताना काय केलं, केंद्र शासनाच्या मान्यतेने अन्न प्राधिकरणानं, जे फूड जे ऑथॉरिटी आहे, त्या आधी असूचित केलेल्या समतुल्य किंवा मान्यता प्राप्त अर्हता, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट जे सांगेल हे इलिजिबल आहेत ते इलिजिबल राहतील, एका वाक्यामध्ये विषय संपून टाकलेला आहे त्यांनी, बरोबर आहे. म्हणजे बाकीच्या कोर्ट कचेऱ्या, बाकीच्या गोष्टी टाळण्यासाठी. त्यामुळे ही एक गोष्ट आपल्याला लक्षात घेणं फार गरजेचं आहे एफएसओच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा. आता पुढे बघा, इथे अजून एक महत्वाची गोष्ट आहे की खूप जणांचं मराठीचं प्रिपरेशन त्या लेवलचं नसतं, किंवा मराठी त्यांना सुरुवातीला नसतं. तर हे एक फार महत्वाचं, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. जर तुम्हाला 10वी-12वीला कुठे मराठी नसेल, तर जेव्हा तुमचं ट्रेनिंग चालू होतं यशदामध्ये, नंतर तुमच्याकडून एक परत मराठीचा पेपर त्या ठिकाणी तुम्हाला क्वालिफाय करावा लागतो, किंवा त्याचं एक सेपरेट एक्झाम ते घेतात. एवढा काही अडचण नाही, फक्त मराठीचं ज्ञान आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पदवीच्या, आता हे खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाची गोष्ट आहे ही, समजून घ्या. एखादा फायनल इयरला आहे आणि त्याला परीक्षेला अपियर व्हायचंय, तर त्याला परीक्षेला अपियर व्हायला अलाउड आहे. पण मेन्सच्या फॉर्मची लास्ट तारीख ही लक्षात घ्या. काय सांगितलंय, मेन्सच्या बघा कुठे, मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी अर्हता प्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक माहिती अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत, म्हणजे त्यांनी म्हटलं की मेन्सचा फॉर्म तुम्ही समजा 28 डिसेंबर पर्यंत भरला पाहिजे, तर 28 डिसेंबर पर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन तुम्ही पास झालेले पाहिजे. ऍटलिस्ट निकाल तरी आलेला पाहिजे की मी पास झालोय, हा निकाल तरी आलेला पाहिजे, तर आणि तरच तुम्ही इलिजिबल होतात. तुमचा बॅक राहिला, तिकीट राहिली, ते एंटरटेन करणार नाहीत. त्यामुळे ते इन्शुअर करा की तुमची ते ग्रॅज्युएशनची परीक्षा आहे, मेन्सच्या फॉर्मच्या आधीपर्यंत तुम्ही पास झालेला आहात. राईट, ही गोष्ट फार महत्वाची आहे जे ऑलरेडी इंटर्नशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी. पुढचं बघू आता आपण. एखाद्या संवादाकरता विहित किंवा आवश्यक शारीरिक मोजमापे पूर्ण न भरल्यास उमेदवार संबंधित संवर्गामध्ये नियुक्तीसाठी अपात्र ठरेल. इथे एक युपीएससी मध्ये आणि एमपीएससी मध्ये मेजर चेंज जो आहे ना, एमपीएससी मध्ये तुम्ही समजा डीवायएसपी टाकलाय प्रेफरन्स, तुम्हाला डीवायएसपी मिळाली आणि डीवायएसपीच्या फिजिकल क्वालिफिकेशन मध्ये तुम्ही इलिजिबल नाही, तुम्हाला डायरेक्टली लिस्टच्या बाहेर काढलं जातं. डायरेक्टली तुम्ही असं नाही म्हणणार मग मला ईबीडीओ द्या, मला सीओ क्लास 2 द्या. युपीएससी मध्ये असं होत नाही. युपीएससी मध्ये डायरेक्टली मला माहिती आहे, मला जे येतं की फिट फॉर ऑल सर्व्हिसेस किंवा फिट फॉर नॉन टेक्निकल सर्व्हिस असं तिथं लिहून येतं. आणि समजा मी आयपीएस टाकले, माझा आयपीएस प्रेफरन्स होता, आयपीएस टाकले, आपल्याला आयपीएस समजा फिजिकल मधून बाहेर पडलो, लगेच आयआरएस ऑप्शन उपलब्ध होतो, तुम्हाला आयआरएस मिळतं, कस्टम मिळतं, किंवा जे काय असेल बाकीच्या. एमपीएससी मध्ये असं होत नाही. त्यामुळे फिजिकल क्रायटेरिया टाकताना काळजीपूर्वक व्यवस्थित टाका. हाईट एखादा सेंटीमीटर जास्त असेल तरच टाका. तिथे दाबून दुबून जसं फिजिकलला करता आपण बघतो, सीएपीएफच्या वेळेस आम्हाला खूप ते असं हे करून करायचे, तर तशा केसमध्ये तुमचं तिथं इलिजिबल व्हायला नको. त्यामुळं ती एक काळजी घेणं फार गरजेचं आहे. आता पुढचा जेव्हा आपण विचार करतो, केंद्र वगैरे ह्या बाकी टेक्निकल गोष्टी सगळ्यांना माहिती. आता ही एक थोडंसं महत्वाचं आहे, काय की तुम्हाला
क्वालिफाईंग मार्क जे आहेत ते 33% आहेत. कशाला? सीसॅटचा पेपर जो आहे त्याला. सीसॅटच्या पेपरला हे सगळ्यांनाच माहिती आहे की 33% युपीसीला जे आहे तेच त्यांनी कंटिन्यू केलंय. आणि निगेटिव्ह मार्किंग इथे सगळ्यात महत्वाचा, 1/4 निगेटिव्ह आहे, 25%. युपीसीला 1/3 निगेटिव्ह आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. युपीसी कडून पर्टिक्युलरली जे एमपीएससी कडे शिफ्ट होतात त्यांनी लक्षात घ्या, इथे अटेम्प्ट थोडा जास्त ठेवायला काही हरकत नाही. कारण आपलं तसंही जर आपण थोडासा अभ्यास केलेला असेल, 10 अटेम्प्ट केले त्यातले 5-6 आपले बरोबर येतात, 4 चुकले तरी आपण बेनिफिटमध्ये राहतो. त्यामुळे अटेम्प्ट थोडा जास्त ठेवा. निगेटिव्ह 1/4 आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जे आहे याच्यामध्ये अजून तरी निगेटिव्ह त्या ठिकाणी नाहीये. आणि सीसॅट, बरेच जण म्हणतात एमपीएससीनं युपीसीचा पॅटर्न फॉलो केला, युपीएससी सारखा सीसॅट अवघड येईल. तेव्हा मी एकच गोष्ट सांगतो, हे 5 प्रश्न, हे 12.5 मार्क जे आहेत, यात 10 मार्क जरी मिळाले तर युपीसीच्या पेपरमध्ये 55 मार्क पडतात. त्यामुळे सीसॅटच्या पेपरचं टेन्शन घेऊ नका, पण फार कॅज्युअल पण राहू नका. थोडीफार प्रॅक्टिस करायला काही हरकत नाही. यदा कदाचित अवघड आलाच तर आपण तो पण क्वालिफाय झाला पाहिजे, पण विनाकारण त्याचा भाऊ करू नका. खूप जण विनाकारण क्लास विकण्यासाठी, क्लासेस चालण्यासाठी मुलांमध्ये परीक्षा जवळ आली की एक भीती घालवतात की सीसॅट अवघडेल, सीसॅट अवघडेल, भाकरी फिरवेल, तवा फिरवेल, चूल फिरवेल, काहीतरी असं सांगून त्यामुळे त्या भानगडीमध्ये कृपया पडू नका. चला, पुढचा जो महत्वाचा विषय आहे काय बरं, एकूण पदांच्या सुमारे 12 पट प्रिलिम्सचा कट ऑफ. मी ऑलरेडी प्रिलिम्सचा जो काही एक्सप्लेन केला होता कट ऑफचा व्हिडिओ, त्याच्यामध्ये मी ते एक्सप्लेन केलं होतं की सुरुवातीला ते 12 पट म्हणजे 800 जागा आहेत, तर 800 गुणिले 12 करतात, एवढे विद्यार्थी त्या ठिकाणी ते घेणार, वॉट एव्हर काय जी अमाऊंट आहे ती. आणि मग त्याच्यानंतर काय करणार, त्या कॅटेगरीचे याच्यामध्ये 12% विद्यार्थी आलेत का, नसतील तर मग तो कट ऑफ अजून थोडा खाली घेऊन येणार. ही एक त्यांची कट ऑफ काढण्याची पद्धत असते, ते त्यांनी ह्यावेळेस क्लिअरली त्या ठिकाणी मेन्शन केलेली आहे. टेक्निकल गोष्ट आहे फार जास्त. दुसरी एक महत्वाची गोष्ट आपल्यासाठी, जे पर्टिक्युलरली आपल्या एक्झामसाठी लागणार आहे, म्हणजे डिफिकल्टी ऑफ पेपर कशी असणार काय, हे आपल्याला थोडा एक अंदाज येऊ शकतो. तर बघा, जे काय आपला पेपर आहे म्हणजे टोटल 1750 मार्कांचा जो पेपर आहे, त्याच्यामध्ये 2 पेपरचे क्वालिफाईंग पेपर आहेत, म्हणजे टोटल 9 पेपर आहेत. 9 मधले 7 आपल्याला मेरिटसाठी कन्सिडर केले जातात, आणि 2 जे मेरिटसाठी कन्सिडर केले जात नाहीत त्या पेपर 300 मार्काचे असणार आहेत. आणि त्याची लेवल काय असणार आहे, 10वीची लेवल असणार, ही लक्षात, म्हणजे सोपा पेपर असणार आहे. फक्त इथे प्रॉब्लेम काय होतो, खूप अतिशहानपणा केला, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, की 300चा काय अटेम्प्ट करायचा, मी 100चाच करतो, 25% तर मला असे पडतात. युपीएससी मध्ये ज्ञानेश्वर नावाच्या मुलाचा मराठी क्वालिफाईंग पेपर फेल झाला होता. इतकं दुर्दैव आहे, म्हणजे सांगायचं थोडक्यात काय की कॅज्युअली घेऊ नका, पण तुम्ही पूर्ण 300 मार्काचा पेपर अटेम्प्ट केलं 100% तुम्ही पास होतात, बरोबर आहे. फक्त तो कॅज्युअली घ्यायला नको, एक सिरियसली अटेम्प्ट तिथं दिला पाहिजे. 25%, 300चे 25% मार्क तुम्हाला द्या पाहिजे, 25-75 मार्क 300 पैकी पडले पाहिजेत, बरोबर आहे. आणि दुसरं महत्वाचं, आता एसे जो आहे निबंध, तो निबंध लिहिताना जी काय पात्रता आहे किंवा तिची जो दर्जा आहे किंवा मानक आहे ते आहे पदवीचं. म्हणजे ग्रॅज्युएशनचा विद्यार्थी लिहू शकतो अशा पद्धतीचा निबंध आपण लिहिला पाहिजे. एकदमच 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसारखा नाही, किंवा एकदमच पीएचडी सारख्या विद्यार्थ्यांचा पण नको. डिग्री लेवलचा आहे, खूप जास्त हाय लेवलची इंग्लिश, खूप जास्त कविता, खूप जास्त काहीतरी शीघ्र कविता, अशा काही गोष्टी करण्यात काय अर्थ नाही. ग्रॅज्युएशन लेवल त्या ठिकाणी दिलेलं आहे, त्यामुळे जे लिटरेचरला ग्रॅज्युएशन लेवलला अपेक्षित आहे ते इथं आपल्याला अपेक्षित आहे. पुढे जेव्हा आपण विचार करतो बघा ऑप्शनलचा, ऑप्शनलमध्ये इथे तुम्हाला पदवी म्हणजे परत ग्रॅज्युएशनचं तुम्हाला त्या ठिकाणी आहे. युपीएससी मध्ये तो टर्म विसरलो मी, ग्रॅज्युएशनच्या एक स्टेप वर आणि मास्टर्सच्या अलीकडे, मला वाटतं त्याला काहीतरी एक टर्म विसरलो मी, त्या पद्धतीची लेवल असते. त्यामुळे युपीएससीचे ऑप्शनल पेपर जे आहेत ना ते थोडे डिफिकल्ट तुम्हाला बघायला मिळतात. इथे ऑप्शनल तेवढे डिफिकल्ट नसतील. मी याच्या आधी पण 2 व्हिडिओ जे काय केले होते त्याच्यामध्ये सांगितलं होतं की सुरुवातीला पहिली डिस्क्रिप्टिव्ह असल्यामुळे खूप डिफिकल्ट, लेवल 2, 3, 4 पर्यंत ते अजिबात जाणार नाही. लेवल 1 फार तर फार एखाद्या एक्झामिनर युगो असेल तर लेवल 2 पर्यंतचे प्रश्न बघायला मिळतील ऑप्शनल मध्ये पण, राईट. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज अजिबात नाही. पुढे बघू आपण काय आहे का महत्वाचं. ठीक आहे, महत्वाच्या गोष्टी आल्यात बघा. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करताना वैकल्पिक विषय निवडणे व नमूद करणे अनिवार्य आहे. कोणत्याही टप्प्यावर मान्य करण्यात येणार. सुरुवातीला जर तुम्ही ऑप्शनल एक निवडला, आता तुम्ही अँथ्रोपॉलॉजी घेतला, नंतर म्हटलं नाही सर मला अँथ्रोपॉलॉजी लिहिता येत नाही, आता सोशॉलॉजी घेतो, अजिबात चालणार नाही. तो काय पोरखेळ नाहीये, ते काय मजाक नाहीये. इथे तुम्हाला जो प्रिलिम्सला तुम्ही ऑप्शनल देणार आहात तो तुमचा फायनल राहील, तोच तुम्हाला मेन्सला ठेवावा लागेल. ऑप्शनल निवडताना काळजी घ्या, ऑप्शनल कसा निवडायचा, काय काळजी घ्यायची, त्यावर सेपरेट व्हिडिओ आपण उद्या करू, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये डिस्कस करू. जे महत्वाचे 4-5 ऑप्शनल आहेत त्याचा सिलेबस वगैरे त्याचं पण थोडं ब्रीफमध्ये आपण अनालिसिस करू, जेणेकरून तुम्हाला एमपीएससी मध्ये पर्टिक्युलरली ऑप्शनल निवडताना थोडी मदत होईल.
बरेच वेळेला काय होतं की आपण युपीएससीचं लॉजिक एमपीएससीला वापरतो, असं चालत नाही. मी याच्या आधी पण खूप वेळा सांगितलं होतं. मी तो इनसाइट आयएस मध्ये असताना जो टाकलेला व्हिडिओ युट्यूबला तो टाकला होता, जस्ट की तुम्हाला माहिती असावं म्हणून, पण ते लॉजिक इथे चालणार नाही. राईट. पुढे आपण हा एक महत्वाचा विषय, राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 3 ते 7 साठी याच्याबद्दल मला नाही वाटत कोणी बोललेलं असेल, तर ते काय भानगड आहे ती मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला असं वाटलं मला अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल आहे इंग्लिशमध्ये घ्यायचा, पण मला एसे जीएस 1 2 3 4 मराठीमध्ये लिहायचे. येस, ते चालेल, ते तुम्हाला अलाउड आहे. म्हणजे पहिल्या 5 पेपरसाठी एक माध्यम आणि शेवटच्या ऑप्शनलसाठी एक माध्यम असं चालेल. पण तुम्ही असं म्हटले मी एसे मराठीत लिहितो आणि जीएस 1 2 3 इंग्लिशमध्ये लिहितो, असं चालणार नाही. जे पहिल्या 5 विषयाला जे माध्यम आहे ते पूर्ण एसे जीएस 1 2 3 4 ला कायम राहील. ऑप्शनलसाठी जे सांगाल ते राहील. आता याच्या व्यतिरिक्त जर मराठी लिटरेचरचा पेपर आहे आणि तुम्ही म्हणणार मी इंग्लिशमध्ये लिहितो, तर ते तुम्हाला त्या ठिकाणी अलाउड करणार नाहीत किंवा तसं चालणार नाही. इंग्लिश लिटरेचरचा पेपर आहे, तुम्ही म्हणणार मी मराठीत लिहितो, राईट, असं चालणार नाही. त्यामुळं जो तुमचा लिटरेचरचा आहे त्याला मात्र ते मीडियम कंपल्सरी राहील. पण इतर ऑप्शनल जे आहेत, जिथे जिथं अल्टरनेटिव्ह अवेलेबल आहे तिथे तुम्हाला ते निवडण्याची मुभा राहील. पण शक्यतो असं सहसा कोणी केलेलं मी आतापर्यंत बघितलं नाही. सौरव गांगुली सारखं की बॅटिंग लेफ्ट हँडनं करायची आणि बॉलिंग राईट हँडनं करायची, असं इथे कोणी करणार नाही. की ऑप्शनल एका लँग्वेजमध्ये घ्यायचा आणि जीएस एका लँग्वेजमध्ये घ्यायचा. त्यामुळे पण तुम्हाला इथे एक मुभा आहे किंवा तुम्ही तो विचार नक्कीच त्या ठिकाणी करू शकता. त्यांनी आपल्याला दिला चान्स, तर आपण तो चान्स घेतला पाहिजे. अजून काय महत्वाच्या 1-2 गोष्टी राहिल्यात त्या आपण बघूया. थोडासा मोठा होत चाललाय व्हिडिओ, आय कॅन अंडरस्टँड, पण खूप महत्वाचं आहे. याच्याशिवाय तुम्हाला सिलेक्शन पर्यंत जाण्याचा मार्ग सुकर होणार नाही. वैकल्पिक विषयातील ज्या विषयाचे माध्यम इंग्रजी अथवा, हे मी एक्सप्लेन केलं ऑलरेडी. वैकल्पिक ज्या पेपरसाठी आहे, ठीक आहे, हे पण सांगितलं. हा, इथे एक फक्त त्यांनी काय केलं, भूगोलचा जो ऑप्शन असतो जिओग्राफी, तर जिओग्राफी ऑप्शन मध्ये त्यांनी काय म्हटलं की आउटलाईन स्टेन्सिल तुम्हाला घेऊन जाता येईल. ते नाही का आपण शाळेमध्ये घेऊन जायचो स्टेन्सिल्स असे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे स्टेन्सिलनं एवढा टाइमपास होतो, त्यापेक्षा आपला सब आपली जी प्रॅक्टिस झालेली असते, आता युपीसी ऑप्शनलला वगैरे किंवा याचा करतो आपण, सण आपल्याला आउटलाईन किती सेकंदामध्ये, 10 ते 15 सेकंदामध्ये चांगल्या पद्धतीनं आउटलाईन मॅप काढता येतो. त्याच मॅपवर मॅपिंग करायचं, बाकीच्या भानगडीत कशाला पडायचं. त्यामुळे ती प्रॅक्टिस करा. ठीक आहे. काय मग पुढचा एक विषय आहे काय, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मी काय लिहिलंय, पूर्वनी म्हणजे इथे काय होणार आहे आता, एक गोष्ट लक्षात घ्या, जे पर्टिक्युलरली युपीएससी कडून आले त्यांनी पर्टिक्युलरली लक्ष द्या. युपीएससी मध्ये कसं होतं, सरळ आपल्याला एक असतो प्रश्न क्रमांक डॅश 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 आणि खाली इथून उत्तर लिहितो आपण, बरोबर. हे पेज आपलं गेलं. पुढच्या पेजवर परत इथे प्रश्न असतो, क्वेश्चन नंबर 2, इथं प्रश्न आपल्याला हे लिहायचं, बरोबर आहे. इथे असं नाही. ह्या इन्स्ट्रक्शन नुसार असं लक्षात येते की जे कॉमन मार्कशीट त्यांनी प्रिंट केलेले आहेत, ज्या मेट्रोलॉजीसाठी आहेत, ज्या एफएसओ साठी आहेत, किंवा ज्या आता सध्याच्या राज्यसेवा 2024च्या मेन्सच्या लँग्वेज पेपरसाठी आहेत, त्याच उत्तरपत्रिका तुम्हाला ऑप्शनलसाठी पण असतील, जीएस साठी पण असतील. याचा अर्थ काय आहे की तुम्हाला तिथे चॉईस आहे की पहिले सुरुवातीला कुठला प्रश्न निवडायचा. एखाद्याला वाटलं सेक्शन ए आणि बी जो असतो आपला ऑप्शनलचा, तो मला सुरुवातीला नाही घ्यायचा, मला लॉंग क्वेश्चन पहिले घ्यायचा 20 मार्काचा, 20-15-15 असं करायचं. त्याला ती चॉईस अवेलेबल आहे. कुठे? एमपीएससी मध्ये. आणि त्याने तेच एक्सप्लेन केलंय बघा, व्यवस्थित समजून घ्या यांनी काय म्हटलंय. आणि ती आपल्याला टेस्ट सिरीज पासून सवय लावायची आहे. युपीएससीला प्रिंटेड क्वेश्चन खाली आन्सर हे इथे चालत नाही, किंवा असं इथे नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. पर्टिक्युलरली जे युपीएससी कडून एमपीएससी कडे शिफ्ट होत आहेत त्यांच्यासाठी पूर्वनी उत्तर पुस्तिकेचा पुरवठा करण्यात येणार नाही. पहिली गोष्ट तर सप्लिमेंट तिथं तुम्हाला असणार नाही. दुसरी गोष्ट काय, पारंपरिक स्वरूपाच्या उत्तर पुस्तिकेमध्ये उमेदवाराने प्रश्नाचे उपक्रम सोडविताना अ ब क ड 1 2 3 सलगरित्या सोडवाय. एक उपप्रश्न एका पानावर, इतर उपप्रश्न काही प्रश्न पानावर सोडविल्यास असे नंतर दुर्लक्षित करण्यात येतील. म्हणजे थोडक्यात समजून घ्या. आता क्वेश्चन नंबर 2 असतो ऑप्शनलचा आपल्या, बरोबर आहे. ऑप्शनलचा क्वेश्चन नंबर 2 काय असतो, की आपण क्वेश्चन नंबर 1 घेऊया, जो आपल्याला शॉर्ट नोटसाठी असतो 5-5 मार्काचा. म्हणजे याच्यामध्ये ए, बी, सी, डी आणि ई 5 प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी दिलेत. यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही हे सलग लिहिले पाहिजे. तुम्ही फर्स्ट मधला ए ह्या पेजवर लिहिला आणि मध्ये परत क्वेश्चन नंबर 2 लिहिला, क्वेश्चन 3 लिहिला, त्याच्यानंतर क्वेश्चन ए मधला बी लिहिला, असं चालणार नाही. क्वेश्चन 1 घेतला, म्हणजे हा क्वेश्चन जर घेतला, यातले उपक्वेश्चन किंवा ज्याला आपण म्हणतो उपप्रश्न सोडवताना ते सिक्वेन्सने घेतले पाहिजे. ए बी सी डी एकाच ठिकाणी आले पाहिजे. म्हणजे त्यांना मार्क देताना क्वेश्चन नंबर 1 चे मार्क किती आहेत बाबा, इथे 50 मार्क आहेत, तर 50 पैकी किती देणार,
समजा तुम्हाला 30 पडले तर ते असं करायचं त्यांना, एक एक मार्क ते काउंट करत बसणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट, पेपर आन्सर रायटिंगवर तो आपला तर हातखंडा आहे, तेव्हा आपण डिटेलमध्ये चर्चा करूया. तरी थोडक्यात सांगतो तुम्हाला की इथे जे आपल्याला करायचं असतं की एक्झामिनरला खुश ठेवायचं. त्याला खुश कसं ठेवायचं, सिक्वेन्सनं क्वेश्चन सोडवायचे, त्याला टिक करताना सोपं गेलं पाहिजे. त्याला खुश ठेवलं की मार्क आपल्याला चांगले पडतात. त्याला नाराज केलं की मार्क कमी भेटणार. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. डिस्क्रिप्टिव्हची तयारी करत असाल, इट अप्लाइज एव्हरीवेअर. म्हणजे मी ग्रॅज्युएशन पासूनचा अनुभव सांगतो. युपीएससी, सिव्हिल सर्व्हिसेसचा, लॉच्या एक्झाम, वेगवेगळ्या न्यूट्रिशनच्या एक्झाम, कुठल्याही एक्झाममध्ये तुम्ही चांगलं प्रेझेंटेशन, चांगलं हँडरायटिंग, नीटनेटकं सुटसुटीत मोकळं, जे आवश्यक आहे क्वेश्चनचे डिमांड आहे त्याला हायलाईट केलं, व्यवस्थित बोल्ड केलं, तुम्हाला चांगले मार्क 100% त्या ठिकाणी मिळणार. ही गोष्ट लक्षात घ्या. ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि याच्यावर कोणी बोललेलं नसेल असं मला वाटतं. पूर्व परीक्षेच्या अर्जातील इतर कोणत्याही दाव्यामध्ये बदल करता येणार नाही, मी तुम्हाला हेच सांगतो. प्रिलिम्सला जो फॉर्म भरला तो फायनल राहील, याच्यामध्ये बदल होणार नाही. त्यामुळं आपल्याला जे काय करायचंय ते विचार करून आणि आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी आपल्याला ते करायचं आहे. आता हे बघा, परत पर्सेंटाईलची सिस्टीम यांनी आणलेली आहे. पर्सेंटाईल म्हणजे काय की समजा ऑप्शनलला एक टॉपर आहे 300चा, बरोबर आहे. ऑप्शनलला अँथ्रोमध्ये एखाद्याला पडले समजा फॉर एक्झाम्पल 300 मार्क्स, राईट. तर त्याच्या 300च्या कमीत कमी 35% तुम्हाला पाहिजेत मिनिमम, तरच तुम्ही क्वालिफाय आहेत. याला जर 300 पडले तर 300च्या 35% तरी कमीत कमी मार्क तुम्हाला पाहिजेत, तर तुम्ही इलिजिबल आहात, नाही तर नाही. आता एक टेक्निकल एक्झाम एमपीएससी झाली, त्याच्यामध्ये खूप जण कमी इलिजिबल झाले. त्याचं कारण ते होतं, त्यातला जो टॉपर होता तो एकदम चतुर्लिंगम भारी होता, त्याला चांगले मार्क पडले. खूप जणांना त्या पर्सेंटाईल पर्यंत पण जाता आलं नाही. मग दुर्दैवानं काय झालं की इंटरव्ह्यूला जेवढ्या जागा होत्या तेवढेच विद्यार्थी ठिकाणी मिळाले, डायरेक्ट सिलेक्शन झालं. तशी पद्धत त्यांनी लागू केली. असं शक्यतो होत नाही, एवढा टॉपर कुठला येणार नाही की ज्याचे मार्कांमध्ये, जसं इरा शिंगलच्या वेळेस मला वाटतं झालं होतं, खूप मार्कांचा डिफरन्स होता. रँक 1 आणि रँक 2 मध्ये प्रचंड मार्कांचा डिफरन्स त्या ठिकाणी होता. तसं इथं होईल असं मला तरी वाटत नाही. पण ते पर्सेंटाईल आहे अमागासाठी, म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी 35% आणि बाकीच्यांसाठी अराउंड 30% ते पर्सेंटाईलची सिस्टीम त्या ठिकाणी आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. पुढे बघा आता, विहित कागदपत्रे सादर करू न शकणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात येईल व त्याची मुलाखत घेतली जाणार नाही. तसेच त्याकरिता कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. ऑलरेडी असे खूप किस्से झाले. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटमध्ये प्रॉब्लेम, काही जणांचा ईडब्ल्यूएस, आता ह्या एफएसओच्या वेळेस काही जणांनी ईडब्ल्यूएस सेंट्रलचं काढलं होतं, जे स्टेटचं अपेक्षित होतं, नाही देऊ दिले इंटरव्ह्यू देऊ दिलेले नाहीत. टेक्निकल गोष्टी मी तुम्हाला त्यामुळे सांगितलं की हा व्हिडिओ का महत्वाचा आहे, अभ्यासापेक्षाही जास्त का महत्वाचा आहे, की टेक्निकली आपल्याला जर स्टँड करायचा असला आपला क्लेम, तर ह्या बाबतीमध्ये आपण क्लिअर असणं फार गरजेचं आहे. तर हे त्या ठिकाणी त्यांनी परत एकदा अधोरेखित केलेलं आहे. आता शेवटचं पेज आहे, लास्टचं आहे, झालं. याच्यापेक्षा वेगळं आपल्याकडं आता तरी काही नाहीये. दुसऱ्या गोष्टी ज्या होत्या बाकीच्या डिटेलमध्ये परीक्षेचं नियोजन वगैरे त्याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया. ऑलरेडी हा लेंदी झालेला आहे. थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. जे काय आपल्या लिंक आहेत किंवा आपला ऍप जे आहे, दुसरं एक सगळ्यात महत्वाचं, सगळ्यांना जो अडॉप्ट करावा लागेल तो आहे अप्रोच, एमपीएससीचा अप्रोच. थँक्यू.